ठीक आहे, स्टार्ट करूया. हे फर्स्ट अकाउंट बनवण्यासाठी URL ओपन करायचे. या URL वरती तुमचा मेल आयडी टाकायचा. जो तुमचा मेल आयडी असेल ऑफिशियली तो टाकायचा. माझा या ठिकाणी घेतलेला आपण नवीन NILPONALESSER049 ठीक आहे. आता ईमेल ऍड्रेस टाकला अकाउंटसाठी. नाव टाकायचं आपल्याला, अकाउंटला काय नाव असेल, नाव टाकले. या ठिकाणी व्हेरीफाय ईमेल ऍड्रेस. आता यांचं काय म्हणणं आहे, चूज अ नेम फॉर युअर अकाउंट. यू कॅन चेंज दिस नेम इन युअर अकाउंट सेटिंग आफ्टर यू साइन अप. कॅनॉट इन्क्लूड सच अ कॅरेक्टर. असे काही कॅरेक्टर टाकू शकत नाही तुम्ही. कुठे काय कॅरेक्टर वापरणार नाही. आता ठीक आहे ना. ठीक आहे, काही कॅरेक्टर नव्हते. त्यानंतर व्हेरिफिकेशन कोड आला असेल आपल्या मेल आयडीला. आता अकाउंट बनवण्यासाठी तर मला सांगण्याची गरज नाहीये, बट ठीक आहे. थोडस लेंथी प्रोसेस आहे म्हणून सांगतो, बाकी काही नाहीये. जीमेलला स्वागत केलंय ना आपल्या यांनी. वेलकम मेसेज दिला असेल एक, हे दिसतंय का, व्हेरीफाय युअर ईमेल आला या ठिकाणी. अमेझॉन वेब सर्व्हिस 892091 892091. तर रूट युजर पासवर्ड काहीतरी टाकायचा आहे. ठीक आहे, रॅन्डमली एक पासवर्ड घेतला तो टाकून द्या, नाहीतर तुम्ही बनवून टाका एक पासवर्ड. ठीक आहे. ओके, कंटिन्यू केलंय. आता अकाउंट क्रिएट झाले. पासवर्ड का अपडेट करायचा ना. ठीक आहे, करून घेऊयात. आता या ठिकाणी आपल्याला पर्सनल यूज साठी पाहिजे, बरोबर. पर्सनल सिलेक्ट केले. आपले नाव टाकायचंय या ठिकाणी. पूर्ण नाव टाका, काही अडचण नाही. फोन नंबर टाकायचा. फोन नंबरला कंट्री कोड काय आहे आपला, 91 इंडिया घेतला. या ठिकाणी मोबाईल नंबर टाका. त्यानंतर युनायटेड स्टेटच्या जागेवरती काय सिलेक्ट केलंय मी, इंडिया. त्यानंतर ऍड्रेस लाईन 1 ला टाकलं मी, सपोज बालिका श्रम रोड. ठीक आहे. ऍड्रेस लाईन 2 ला टाकले, सपोज आपले कोणती बिल्डिंग आता येईल. ठीक आहे, A to Z IT असं करतो डायरेक्ट. ओके. सिटी कोणती आहे, अहमदनगर. ठीक आहे. स्टेट कोणतं आहे, महाराष्ट्र. ठीक आहे. त्यानंतर पोस्टल कोड काय आहे, 414001. ठीक आहे, सगळं रेडी करून घेतले तुम्ही. नंतर वाचत बसा. ठीक आहे, बिंदास सेव्ह करून ठेवता ऍड्रेस, काम येईल पुढे. आता इंडियात आहोत, आपल्याला यापैकी कोणतंही एक कार्ड द्यायचं आहे. माझ्याकडे आता कार्ड कोणतं आहे, जस्ट मी चेक करतो. तुमच्याकडे कोणतं कार्ड आहे. पैसे कट होतील, बट 2 रुपये कट होतील. ठीक आहे, आणि ते परत रिफंड होणार आहे तुम्हाला. त्यामुळे काही असं घाबरायची गरज नाही, नाही का, पैसे कट झाले, जमा नाही झाले वगैरे वगैरे. ठीक आहे. काय असतं ते कार्ड. डिजिटल रुपये अकाउंट व्हॅल्यू. ठीक आहे, कार्ड डिटेल टाकतो मी या ठिकाणी. रेकॉर्डिंग बंद करून टाकलं चालेल ना. मग देतो कार्डचे. पॅन कार्ड असेल तर नंबर टाका इथे. आहे का तुमच्याकडे पॅन कार्ड. ठीक आहे.
ओटीपी आला असेल एक आपल्या मोबाईल वरती, तो ओटीपी ने त्यांना शेअर करायचा आहे. विजा आहे, विजा आहे. ठीक आहे. ओके. कधी केलंय का ऑनलाईन पेमेंट याआधी? केलं असेल ना? रिचार्ज वगैरे करत असाल ना? ठीक आहे, डन. ते झाले आपले कन्फर्म पेमेंट. ₹2 तर भेटले आपले. ठीक आहे. परत ते जमा होतील 2 दिवसांनी, त्याला काही टेन्शन नाही. ठीक आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी प्रायमरी पर्पज ऑफ अकाउंट रजिस्ट्रेशन, पर्सनल यूज, बरोबर. इथे काय चेकबॉक्स आहे. ठीक आहे. त्यानंतर ओनरशिप टाईप इंडिव्हिज्युअल, नो मॅटर. इंडिव्हिज्युअलला या ठिकाणी पॅन नंबर. ठीक आहे. दिला ना आपण पॅन नंबर, नाही परत देतो. ठीक आहे, काय अडचण नाही. डेट ऑफ बर्थ टाकायला सांगितले. ठीक आहे. त्यानंतर पॅन नंबर CYZ B01. ठीक आहे. टेक्स्ट मेसेजने आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घेते. मोबाईल नंबर परत विचारला त्याने, इंडिया सिलेक्ट करा. त्यानंतर काय दिसतं बरं कॅपचा? HH6M3B. बरोबर असेल का? पक्का? बरोबर आहे. ठीक आहे. हुशार आहे तुम्ही. माझ्याकडून कॅपचा कधीच बरोबर येत नाही. आता कोणता घ्यायचा आपल्याला? फ्री वाला पाहिजे, बरोबर. पेड वाला वापरायचं असेल तर ₹29 ते $29. $29 म्हणजे किती रुपये झाले बरं? जवळपास 2400-2500 रुपये होतात. ठीक आहे. टॅक्स वगैरे पडून थोडे अजून वाढतील. त्यामुळे तुम्ही बेटर आहे की हे वापरा. बेस्ट आहे, फ्री मध्ये. Then आता यांनी काय म्हटलंय? कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू फॉर साइनिंग फॉर AWS, signing up for AWS. We are activating your account. We should take a few minutes. You will receive an email when this is complete. ठीक आहे. सही आहे. मग आता आपण कशाची वाट बघायची? त्यांनी काय सांगितलं समजले का नाही? काय मेल पाठवला त्यांनी आपल्याला व्हेरिफिकेशनचा? बघा इकडे आलाय का? युअर अकाउंट इज रेडी. एक्सप्लोर 100 प्रोडक्ट्स. ठीक आहे. फ्री ट्रायल्स. Start building Amazon Web Service using free trials. Some offers available only for to the new customer for 12 months following your Amazon Web Service sign up date. When your 12-month free usage term expires, if your application use exceeds the tiers, you simply pay standard pay as you go service rates. See each service page for full pricing details. For more details, see offer terms. काय असेल ते असेल. ठीक आहे. चला आपण जाऊयात लॉग इन करण्यासाठी परत. कुठे गेलं? साइन इन ला आलो का परत आपण? झालं आपलं अकाउंट लॉग इन. नाही नाही, एवढंच केलं आपण, काहीच नाही केलंय. ठीक आहे. पहिल्या पेज वरती मी इथे रिफ्रेश केलंय. ठीक आहे. किंवा इथे क्लिक केलंय. परत मी इथे आल्यानंतर इथे काय म्हणणार? साइन इन टू द कॉन्सोल. तिथेच येणार आहे. दोन्हीकडून पण मी एकाच ठिकाणी आलोय. अकाउंट क्रिएट झालंय, बरोबर ना? आता अकाउंट क्रिएट झाल्यानंतर आपल्याला इन्स्टन्स बनवायचं. इन्स्टन्स म्हणजे काय? इन्स्टन्स म्हणजे या ठिकाणी जो EC2 असतो ना, याला काय म्हणायचंय? इन्स्टन्स. मग मी EC2 ला क्लिक केलंय. EC2 ला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इथे कोणताही इन्स्टन्स तयार नाहीये, म्हणजे इथे काही इन्फॉर्मेशन नाही. EC2 जसे मी तुम्हाला दाखवलं ना काल परवा, एक इन्स्टन्स काय असतो ते दाखवलं ना, त्याला EC2 म्हणायचं. ठीक आहे. मग तुम्ही इथे इन्स्टन्स बनवण्यासाठी इथे इन्स्टन्स रनिंग मध्ये एक पण नाहीये.
पण तुम्ही लॉन्च करू शकता एक इन्स्टन्स, दिसते ना या ठिकाणी, टू गेट स्टार्टेड लॉन्च अँड अमेझॉन EC2 इन्स्टन्स विच इज व्हर्च्युअल सर्व्हर इन अ क्लाउड. मग या ठिकाणी तुम्ही ऑप्शन्स बघू शकतात काय, फ्रॉम टेम्पलेट तर नाही आपल्याकडे, लॉन्च करा. आपल्या इन्स्टन्सला काय नाव द्यायचं, सपोज मी या ठिकाणी नाव दिलंय A to Z IT हब. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी मला कोणती ऑपरेटिंग सिस्टीम पाहिजे, कोणती ऑपरेटिंग सिस्टीम पाहिजे, यांच्याकडे किती ऑपरेटिंग सिस्टीम आहेत बघा एकदा, 1000 आहेत. तुम्हाला कोणती पाहिजे, तुम्हाला अमेझॉन लिनक्स पाहिजे, मॅक ओएस पाहिजे, उबंटू पाहिजे, विंडोज पाहिजे, रेड हॅट पाहिजे, लिनक्सची एक सूस म्हणून असते ती एक पाहिजे, डेबियन पाहिजे, काली लिनक्स वगैरे वगैरे सगळे हॅकिंगचे वगैरे पण भेटतात तुम्हाला. ठीक आहे, नो मॅटर. बट आपण विंडोज सोबत कंटिन्यू करूया. ठीक आहे, विंडोज घेतले आपण. विंडोज मध्ये आता या ठिकाणी तुम्हाला काय प्रोसिजर पाहिजेत, काय प्रोसेसर पाहिजेत किंवा काय प्रोसिजर पाहिजे. ठीक आहे. आता याच्यामध्ये फ्री वाले जे आहेत ते बघा आधी, एवढे फ्री वाले आहेत इथपर्यंत, आपण कोणता पण घेऊ शकतो फ्री वाले, काही अडचण नाही. ठीक आहे. 2022 म्हणजे अपडेटेड हेच दिसतंय बरोबर ना, खाली 19 16 दिसत आहेत ना, 22 वालेच राहू दे. ठीक आहे. त्यानंतर पुढे यामध्ये CPU वगैरे इथे दिसेल तुम्हाला. आता सपोज तुम्हाला पाहिजे असेल 1 GB रॅम, तरी तुम्हाला हे बेटर आहे. 2 CPU म्हणजे इंटरनल 2 CPU असतात आणि त्याला 1 GB रॅम भेटते. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये काय भेटते तुम्हाला, 2 CPU भेटतात, 0.5 GB रॅम भेटते. त्यानंतर याला 2 CPU आणि किती आहे, 2 GB रॅम आहे. याला 4 GB रॅम आहे. याला 8 GB रॅम आहे. याला किती आहे, 16 GB. याला 32 GB. याला परत 4 GB. असे हे बदलले जातात. ठीक आहे. इकडे हे चेंज झालं, T3 लार्ज झालं, परत C5 आलं. C5 एक्स्ट्रा लार्ज मध्ये 32 GB. त्यानंतर किती भेटले, 96 GB रॅम भेटते. ठीक आहे. आता हे 192 GB, 192 GB ही रॅम कशी असेल विचार करा. याचे चार्जेस किती आहेत, खाली वाचले का, 4.368 पर आवर. पर आवर म्हणजे किती रुपये चार्जेस झाले ते, जवळपास 500 रुपये पर तास. ठीक आहे, 500 रुपये पर तास. आणि याचे किती चार्जेस आहे, विंडोज साठी बघा सगळ्यात शेवटचे, 0.02 USD, 0.02 इन रुपीज. किती रुपये चार्जेस आहे एका तासासाठी, 1 रुपया 60 पैसे. ठीक आहे, म्हणजे 68 पैसे, 2 रुपये धरू आपण. ठीक आहे. पण आपल्याला 1 वर्षासाठी ते काय भेटतंय, फ्री भेटू राहिले ना, बरोबर आहे. काय फ्री टायर दिसतंय ना याच्या पुढे, इथे दिसतंय का फ्री टायर इलिजिबल, म्हणजे फ्री मध्ये भेटलंय. नो मॅटर, फ्री मध्येच वापरायचं आपल्याला. ठीक आहे. रॅम भेटते का वाढून आपल्याला फ्री मध्ये, नाही. ठीक आहे, हेच आहे फ्री मधलं, जाऊ द्या, काही अडचण नाही. त्यानंतर की पेअर नेम. आता आपल्याला या ठिकाणी की पेअर म्हणजे काय असते, की ज्या वेळेस आपण याला ऍक्सेस करणार आहे, त्याच्याला काही कुठे आपल्याकडून इन्स्टन्स हरवला वगैरे वगैरे किंवा पासवर्ड मिस झाला, तर त्याला ऍक्सेस करण्यासाठी की पेअरची गरज असते. हे की पेअर बनवा. की पेअर मध्ये तुम्ही पीएम फाईल जनरेट करून ठेवू शकता. ठीक आहे, दिसतंय सगळ्यांना. या ठिकाणी पीएम फाईल जनरेट करण्यासाठी, लेट सपोज माझ्याकडे लोकल मध्ये आलो, लोकल मध्ये माझ्याकडे पीएम फाईल्स असतील या ठिकाणी तुम्हाला बघायला. ठीक आहे, एक फाईल असते ती, या प्रकारे एक फाईल असते. जस्ट तुम्ही एखादा इन्स्टन्स बनवला, त्या इन्स्टन्सची फाईलचं तुम्हाला एक ब्ल्यू प्रिंट भेटते. उद्याच्याला जर तुम्हाला गरज पडली तर त्या फाईलला अपलोड करायचं आणि तुम्ही काय करायचं ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. मग सपोज मी पिअर नेम काय टाकलंय, A to Z IT हब. ठीक आहे, असं जॉईन करून टाका, स्पेस नाही झालं त्यांना, आणि क्रिएट म्हटलंय. एक फाईल डाउनलोड झाली. ही फाईल सेव्ह करून ठेवायची गुगल ड्राईव्ह वगैरे कुठेतरी अपलोड करून ठेवा, काम येईल की. ठीक आहे. त्यानंतर पुढे गेलो आपण, सिक्युरिटी ग्रुप्स, अलो HTTP ट्रॅफिक फ्रॉम इंटरनेट, बरोबर, याला पाहिजेच आपल्याला. तुम्ही पण आपल्या साईटला व्हिजिट करू शकलं पाहिजे. HTTPS दोन्ही पण अलो केले. ठीक आहे, नो मॅटर. त्यानंतर RDP ला तर राहू द्या, RDP बंद नका करू. ठीक आहे. पुढे काय आहे? आपल्याला 30 GB स्टोरेज भेटणार आहे. स्टोरेज वेगळं, रॅम वेगळे. ठीक आहे, रॅम किती भेटली आपल्याला, 1 GB, 1 GB फ्री मध्ये भेटली. ठीक आहे.
आणि स्टोरेज किती भेटलंय? 30 GB. ठीक आहे. नो मॅटर, काही अडचण नाही. यांनी सांगितलं फ्री कस्टमर्स कॅन गेट अप टू 30 GB. मग त्यापेक्षा जास्त आपल्याला नाही देऊ राहिले ते. ठीक आहे, काही अडचण नाही. आपण फुकटमध्ये एवढंच सफिशियंट आहे आपल्याला. बरोबर आहे की नाही? ठीक आहे, डन. एवढं काम झालंय. नंबर ऑफ इन्स्टन्सेस वनच राहील इकडे. त्यानंतर स्क्रोल करा, काही नाही खाली चेंज. इन युअर फर्स्ट इयर पहिल्या वर्षी तुम्ही 750 तास याला वापरू शकता. एका दिवसात किती तास असतात? 24. तुम्ही 750 तास वापरू शकता. पहिल्या वर्षात दोन कंडिशन आहेत. एक तर एक वर्ष तुम्ही वापरू नका. वापरायचं तर तुम्ही 750 तास वापरा, कधी वापरा वर्षामध्ये. आणि जर तुम्हाला 750 तुमच्या एका महिन्यातच कंप्लीट झाले, बाकीचे 11 महिने तुम्हाला काय लागणार आहे? चार्जेस लागणार आहे. दोन कंडिशन आहे त्याच्या. ठीक आहे ना? मग या ठिकाणी एकतर 750 तास वाचून ठेवायचं बघा. ठीक आहे. लॉन्च इन्स्टॉल केलंय. इन्स्टॉल झाला आपला, तयार होण्यासाठी चालू. ठीक आहे. आता इन्स्टन्स लॉन्च झाला असेल कदाचित, इथे लॉग मध्ये बघू शकतो आपण. ठीक आहे, लॉन्च इनिशियलाइज सक्सेस झालं. इन्स्टन्सेस मध्ये गेलो, या ठिकाणी दिसतोय आता इन्स्टन्स मध्ये आहे. तुम्ही इथे सर्च करू शकता EC2 सर्च केलंय. इकडे व्हर्च्युअल सर्व्हिस इन क्लाउड मध्ये यायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे बघा इन्स्टन्सेस मध्ये दिसतंय ना, एक इन्स्टन्स आता रनिंग आहे. याला ओपन करू शकतो. या प्रकारे तो ओपन होऊन दिसणार आहे आपल्याला. ठीक आहे, तर त्याला मी ओपन केलंय. ओपन केल्यानंतर या ठिकाणी याची याच्याबद्दल पूर्ण माहिती आहे. जसं हा इन्स्टन्स कधी वर्क करतोय, कसा वर्क करतोय. तर या इन्स्टन्सला मला कनेक्ट करायचे. कनेक्ट करण्यासाठी अलग अलग कन्सेप्ट आहे. ठीक आहे, हा एक विंडोज तयार झालाय, बट या विंडोजला कनेक्ट करण्यासाठी आपल्याला या कनेक्ट बटनला क्लिक करायचंय. कनेक्ट करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे कन्सेप्ट वापरू शकता. सेशन मॅनेजर आहे, त्यांनी दिलाय. ठीक आहे, SSM एजंट वापरून काय असेल ते ऑनलाईन करायचंय, मग त्याला यूज करायचं. त्यानंतर RDP क्लायंट हा बेस्ट आहे. RDP क्लायंटला काय करायचं? या ठिकाणी एक डाउनलोड डेस्कटॉप फाईल भेटते. जसं मी तुम्हाला काल दाखवलं, 1 KB ची फाईल झाली डाउनलोड. या ठिकाणी 107 बाईटची आली आता. आणि त्यानंतर तुम्हाला त्या फाईलसाठी पाहिजे असतो पासवर्ड. ती फाईल मी ओपन केली आणि कनेक्ट म्हणलंय. कनेक्ट म्हणल्यानंतर तो काय विचारेल तुम्हाला? पासवर्ड विचारेल. आता पासवर्ड माहिती का आपल्याकडे? नाही. पासवर्ड माहिती कसा करून घ्यायचा? तर याला मी पासवर्ड माहिती करण्यासाठी इथे दिसतंय गेट पासवर्ड म्हणून. गेट पासवर्डला जायचं आहे. ठीक आहे, आता याने एक फाईल मागितली आपल्याला, प्रायव्हेट की फाईल, जी आपण मगाशी डाउनलोड केली. ती फाईल या ठिकाणी अपलोड करायची. ठीक आहे, डाउनलोड्स मध्ये ती फाईल सेव्ह झालेली असेल. PM फाईल अटॅच केली आहे. झाली या ठिकाणी PM फाईल अटॅच. आणि खाली म्हणायचं डिक्रिप्ट पासवर्ड. ठीक आहे, डिक्रिप्ट पासवर्ड म्हणजे तो जर डाऊन साईडला गेल्यानंतर पासवर्ड दिसेल, तो पासवर्ड कॉपी केला, या ठिकाणी तो पासवर्ड टाकलाय. तो पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला काय करायचंय? रिमेंबर मी करा आणि ओके करा. जस्ट वेट करा आणि यस म्हणा, बस. बाकी कुछ नाही करा. ठीक आहे, आणि या ठिकाणी आपले विंडोज झाले तर ऑन. दिसतंय? केलं आपले स्वागत. जसं तुमच्याकडे एक विंडोज आहे, तसं आता हे एक विंडो तयार झालाय. दोन झाले अलग अलग तयार. ठीक आहे, आता यामध्ये काय करणार आपण? ओपन. यामध्ये काय काय इन्स्टॉलेशन करायचंय? यामध्ये पायथॉन इन्स्टॉलेशन करायचंय. यामध्ये सॅम्प इन्स्टॉलेशन करायचं. क्लिअर आहे? करायचंय का करताल? इथपर्यंत तर इम्पॉर्टंट होतं, हे तर झालंय ना. इथून पुढे जमेल का नाही? ऑनलाईन मेंबर. आता ते डाउनलोड होण्यासाठी तो पीसीची रॅम किती आहे सांगा मला. रॅम किती आहे आपल्या पीसीची? 1 GB. टाइम किती लागणार आहे? सगळ्या प्रोसेस होण्यासाठी टाइम जास्त लागेल. ठीक आहे, बट तरी पण वाटलंच तर मी थोडस डाउनलोड प्रोसेस वगैरे चालू करून देतो. इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? AWS ते अगोदरचं ऑर्डरचं सोडून द्या. हे समजलंय का? ऑनलाईन मेंबर्स. नाही नाही, पासवर्ड सेव्ह झाला. आता पुढच्या वेळेस तुम्हाला पासवर्ड पण विचारणार नाही. रिमेंबर मी केलं ना, तर पुढच्या वेळेस पासवर्ड पण विचारणार नाही तुम्हाला. ठीक आहे, पण ती फाईल जपून ठेवा. जर तुम्ही दुसऱ्याला दिलं, तर सपोज मी तुला तो RDP फाईल दिली, ती डाउनलोड झालेली फाईल, पण तिला पासवर्ड मला तिथे जाऊन नाही सापडते ना. मला पासवर्ड सापडायला पुढे जावं लागेल.
AWS लाच जावं लागेल आणि तिथे ती फाईल अपलोड करून मग तो पासवर्ड घ्यावा लागेल. ठीक आहे. आता या ठिकाणी ओमकार ऑलरेडी केलेला असेल ना तो? ओमने केलेला आहे ना आय थिंक. ओमकार केलं होतं ना की नाही? हा, ओमकारने केलेलं आहे बघा. ठीक आहे. ओके, मग आता ओमकार चालेल. ओमकार पण आहेच मग आपल्या सोबतीला. तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही ओमकारला विचारू शकता. ठीक आहे ना? तसं मी जातो इंटरनेट वरती या ठिकाणी. आता याच्यात व्हीएस कोड डाउनलोड करून इन्स्टॉल करण्यात तुम्ही 30 GB खर्च करू नका. ठीक आहे. तुमच्याकडे जे 30 GB आहे ते खूप महागाचे आहेत. बरोबर ना? त्यापेक्षा ते 30 GB जपून ठेवा आणि या ठिकाणी जे आहे त्यालाच वापर करून रन करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. पायथॉन डाउनलोड. ठीक आहे. हेच आहे ना डाउनलोड पायथॉन. इंटरनेटचा स्पीड बघायचा का इथे किती आहे? दाखवतो एक मिनिट. पायथॉन डाउनलोडला टाकून देऊ आपण. हेच आहे ना 3.12.4 करू डाउनलोड. ठीक आहे. आता इकडे आपण काय करूयात, स्पीड टेस्ट करूयात. किती स्पीड असेल बरं अंदाज आहे? अंदाज 10 MB, 20 MB, 30 MB, 40 MB, 50 MB, 60, 70 किती असेल? हा, अंदाज. वायफाय कुणाचा आहे आपल्या याला कनेक्ट आता? A to Z. ठीक आहे. मग याला स्पीड किती A to Zच्या वायफायला तुम्हाला माहिती असेल ना? किती स्पीड A to Zच्या वायफायला? MB ते MB. ठीक आहे ना? 5G देतो का एवढा स्पीड? एवढा स्पीड आला कुठून मग? दिसतोय का? आता तुम्हाला सांगतो, हे जो इन्स्टन्स आहे, हा इन्स्टन्स कुठेतरी ठेवलेला आहे. त्या इन्स्टन्सला मी रिमोटली ऍक्सेस केलाय. म्हणजे माझं इंटरनेट आणि त्याचं इंटरनेट अलग अलग आहे. ठीक आहे ना? तो इन्स्टन्स ऑलरेडी AWSच्या इंटरनेटला कनेक्ट आहे. ओके. मी त्या इन्स्टन्सला ऍक्सेस करण्यासाठी ती एक फाईल आहे, त्या फाईल मधून ऍक्सेस केलंय. म्हणजे त्या फाईल मधून त्याला इंटरनेट थोडी जाणार आहे इथून. बरोबर आहे की नाही? आणि माझ्या पीसीत नाही येते. मी तुम्हाला ती फाईल दिली तर तुम्ही त्याला ऍक्सेस करताय. तो आपल्या पीसीतला इन्स्टन्स नाहीये. आपण फक्त त्याला ऍक्सेस करतोय. तो 30 GB तिकडे तयार झाला AWSच्या सर्व्हरवरती, AWSच्या क्लाउडवरती. त्याच्याकडे सगळे ते डिव्हाइस वगैरे सगळं त्याच्याकडे आहे. आपल्याकडे फक्त त्याचा काय इन्स्टन्स आहे, ऍक्सेस आहे. बाकी काहीच नाही. रिमोट ऍक्सेस आहे. ठीक आहे. झालंय पायथॉन डाउनलोड. चला करूयात इन्स्टॉल. तुम्ही याचा वापर गेम खेळायला पण करू शकता. तुम्हाला एखादी आवडती गेम आहे, बट ती तुमच्या लॅपटॉप मध्ये चालत नाही. काय करायचं, पहिल्या महिन्यात पहिल्या दिवशी तर बिल पडत नाही. बिल पडायला 1 महिना लागतो. अकाउंट खोलायचं, नवीन जीमेल वापरून मस्तपैकी गेम खेळायचं महिनाभर, अकाउंट बंद करून टाक. पैसे भरू नका काही. ठीक आहे. आणि चांगला मला टॉप वाला कॉन्फिगरेशन घ्यायचं लॅपटॉपला. ठीक आहे. डेस्कटॉपला काही अडचण नाही. काय झालं? करंट राहिला काय अडचण नाही. आणि इथे स्पीड बघ ना. तुला काय डाउनलोड करायचं म्हणतो, 5 सेकंदात 5 GB डाउनलोड आहे. ठीक आहे. झॅम्प पण करायचं ना आपल्याला इन्स्टॉल.
सेकंद येत आहे. झाले डाउनलोड स्टार्ट. तर एक एक करून ते इन्स्टॉल करावं लागेल ना. झॅम्प इन्स्टॉल कसं करायचं ते सांगण्याची गरज नसेल ना. आहे. सेम पीसी आहे ना तुमचा पीसी आणि हा पीसी सेम दिसतोय ना. काही बदल दिसतोय का? ठीक आहे, तोपर्यंत झॅम्प इन्स्टॉल होईल. तोपर्यंत आपण येऊयात फेरफटका मारू. ठीक आहे. फेरफटका मारण्यासाठी या ठिकाणी याला मिनिमाइज करतो. पोहोचूयात आपल्या पीसी मध्ये. ठीक आहे, आपला पीसी आला या ठिकाणी. ओंकारने बघा या ठिकाणी लिंक दिली आहे. ओंकारची साईट आहे या ठिकाणी बघा, दिसते का? ओंकारने ऑलरेडी होस्ट करून ठेवलंय. हेच ना आपलं पण. मी ऑलरेडी करून ठेवलंय. ठीक आहे. ठीक आहे ओंकार, नको आम्हाला पासवर्ड. ठीक आहे. चेक करू आपण नंतर. ठीक आहे. आधी ना आपण एकदा कोडची झिप फाईल बनवूयात. कोणता प्रोजेक्ट टाकायचा आधी ते डिस्कस करा. कोणता प्रोजेक्ट टाकायचा? हॉटेलवाला टाकू? चालेल ना. राईट क्लिक केलंय, कम्प्रेस केलंय. ठीक आहे. आता या प्रोजेक्ट मध्ये डेटाबेस आहे का आपला? नाहीये ना. मॉडेल आहे पण डेटाबेस नाहीये ना. डेटाबेस कुठे आहे? मायस्क्यूल मध्ये. मायस्क्यूल कडे जायचं. मायस्क्यूल कुठे आहे आपला? लोकल होस्ट स्लॅश PHP मॅड. याच्यातला कोणता डेटाबेस? ही झाली झिप आहे 50 MB ची. आणि डेटाबेस कोणता आहे आपला यात? बरोबर. त्याला केलं आपण एक्सपोर्ट करायचं इथून. ठीक आहे. आता दुसरीकडे इम्पोर्ट करायचं आहे ना. मग इथून एक्सपोर्ट केला. ठीक आहे, चला एक फाईल एक्सपोर्ट. आता माझ्याकडे दोन फाईल आहेत. एक आहे .SQL आणि एक आहे .zip फाईल. ठीक आहे. आता मी त्या इन्स्टन्स मध्ये घेऊन जाण्यासाठी माझा पेन ड्राईव्ह थोडी कनेक्टेड झाला आता. मी त्याने इथून कॉपी केलं तिथे नेऊन पेस्ट करणार आहे. ठीक आहे, मला ते सापडत नसावं लागेल ना कुठे. मी काय करेन, एक तर जीमेल ट्रान्सफर करेल, त्याच्यामध्ये जीमेल लॉग इन करून करेल. किंवा तुम्ही एक साईट वापरू शकता, वी ट्रान्सफर. कोणती साईट? वी ट्रान्सफर. वी ट्रान्सफरला काय करायचं? अपलोड करायचंय. या ठिकाणी ऍक्सेप्ट ऑल केले. इथे म्हटलं ऍग्री. इथे तुम्हाला कोणकोणत्या फाईल टाकायच्या ती फाईल इथे सिलेक्ट करायचं. मला एसक्यूएल फाईल पाठवायची ती सिलेक्ट केली. मला अजून एक झिप फाईल पाठवायची आहे. मी झिप फाईल ड्रॅग केली, यामध्ये इथे ड्रॉप केली. इथे बघा आता दोन फाईल्सचे नाव आले असतील. दिसते का? आले नाही? हॉटेल .SQL आणि हॉटेल प्रोजेक्ट .zip. ठीक आहे, मग मला या दोन फाईलची एक काय पाहिजे? लिंक पाहिजे. लिंक पाहिजे म्हटल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन कुठे लिंकचा? ऑप्शनच बंद केलं त्याने. 3 डॉटला क्लिक करूयात. सॉरी, इथे गेलं त्याने. ठीक आहे. गेट शेअर ट्रान्सफर लिंक. मला लिंक पाहिजे फक्त. लिंकला या ठिकाणी गेट लिंक क्लिक करायचंय आणि या ठिकाणी लिंक होईल आपली जनरेट. आता ते पहिले अपलोड होईल सर्व्हरवरती, मग सर्व्हरवरून तिकडे डाउनलोड करायचं आपल्याला. ठीक आहे, एवढाच फरक आहे. कुठे अपलोड केलं आपण आता? वी ट्रान्सफरला. आणि वी ट्रान्सफर कुठे डाउनलोड करणार आपण? आपल्या इन्स्टन्स मध्ये. मग चला इन्स्टन्स मध्ये ही लिंक घेऊन जायची. दिसते इथे लिंक आता. ही लिंक कॉपी केली. कॉपी केल्यानंतर आलो आपल्या इन्स्टन्स मध्ये. इन्स्टन्स मध्ये आल्यानंतर या ठिकाणी आलो इंटरनेट मध्ये. इंटरनेट मध्ये आल्यानंतर ती जी लिंक आहे ती इथे लिंक पेस्ट केली, एंटर केलंय. एंटर केल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे? आय ऍग्री, आय ऍक्सेप्ट आणि डाउनलोड. ऍक्सेप्ट ऑल आलाय. आय ऍग्री.
आणि 2 फाईल दिसतात या ठिकाणी डाउनलोड. झालं या ठिकाणी डाउनलोड. आता त्या 2 फाईल मिळून एक झिप फाईल डाउनलोड झाली आपल्याला. दिसते का? ठीक आहे. काही अडचण नाही. त्या झिपला एक्स्ट्रॅक्ट केलं तरी 2 फाईल भेटणारच आपल्याला. तिसऱ्या या ठिकाणी फोल्डरमध्ये बघूयात. मला या ठिकाणी आता ही बी ट्रान्सफर होऊन आलेली झिप फाईल आहे. मी याला डायरेक्टली डेस्कटॉपला कॉपी करून घेतो. चालेल ना? ही झिप फाईल सिलेक्ट केली, कंट्रोल एक्स केलं, डेस्कटॉपला घेतलं या ठिकाणी. डेस्कटॉपला या ठिकाणी एक नवीन फोल्डर बनवतो. फोल्डरला नाव घेऊयात आपण. काय नाव घेऊ? पायथॉन चालेल ना? पायथॉन मध्ये एंट्री केली, पायथॉन मध्ये पेस्ट केले, राईट क्लिक केलं, याला म्हटलं या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट. एक्स्ट्रॅक्ट केले. झिप फाईल असते तिला काय करतात? अक्षय, झिप फाईलला काय करतात? हा, माहिती ना? झिप फाईलला काय करायचं? एक्स्ट्रॅक्ट करायचं. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर 2 फाईल आल्या. ही झिप फाईल आता माझ्या काही कामाची राहिली का? नाही, डिलीट करून टाकली. त्यानंतर अजून एक झिप फाईल आहे, तिला राईट क्लिक केलं, तिला म्हटलं एक्स्ट्रॅक्ट ऑल. ठीक आहे, मग एक्स्ट्रॅक्ट केलं, याला पण इथे. ठीक आहे, एक्स्ट्रॅक्ट होईपर्यंत आपण बघूयात आपलं झॅम्प इन्स्टॉल झालंय का. झॅम्प पण इन्स्टॉल नाही झाले अजून. ठीक आहे, वेट करूयात. मग आता दोन्हीपैकी एक काम तर होईपर्यंत वेट करावंच लागेल आपल्याला. ठीक आहे. थोडं जादा स्लो चाललंय का? ठीक आहे, त्याच्या प्रोसेसला थोडं स्लो म्हणजे स्लो चालतंय तर मग थोडंसं फास्ट करतो मी. ठीक आहे, बिन कामाचं लोड त्याच्यावरचा बंद करून टाकतो. ठीक आहे, एक बंद केला. जी फाईल पण डिलीट केली असती पण तीच एक्स्ट्रॅक्ट होते ना, मग कॅन्सल केलं डिलीट करायचं. ठीक आहे, केली तर चालेल डिलीट ते. नाही चालणार ना. ठीक आहे. जर सपोज तुम्ही एखादा पेनड्राईव्ह जोडला, पेनड्राईव्ह मधून तुम्हाला कॉपी करून घ्यायचे काय? ठीक आहे. पेनड्राईव्ह मधून जर तुम्ही पेनड्राईव्ह जोडल्यानंतर तुम्ही कॉपी केलं ती झिप फाईल, किंवा ती एखादा पिक्चर असेल, एखादा फोटो असेल, काय असेल ते. ठीक आहे, मूवी असेल, तर तुम्ही कॉपी केला आणि पेनड्राईव्ह काढून टाकला, नंतर तुमच्या कम्प्युटरमध्ये पेस्ट केला, तर पेस्ट होईल का? का नाही होणार? तुम्ही तो कॉपी तर केला होता ना पेनड्राईव्ह काढायच्या आधी. समजलं की नाही? होईल का नाही होईल? का नाही होणार? त्याच्याकडे फक्त तिथला ऍड्रेस असतो. कॉपी केल्यानंतर तो कुठून कॉपी करायचंय त्याचा एक ऍड्रेस आहे, आणि कुठे पेस्ट करायचं त्याचा एक ऍड्रेस. नंतर ते ट्रान्सफरेशनचं काम होत आहे. जर पेनड्राईव्ह नाही ठेवला तर ट्रान्सफर काय होणार आहे? बरोबर आहे ना? आलं की लक्षात? काय झालं? स्पीड चांगला आहे रे, इंटरनेट साठी. तो लोकलला आपण 1 GB रॅम घेतले फुकट. असं होणार ना? बरोबर आहे की नाही? या ठिकाणी HTML वेबसाईट पण होस्ट करू शकता. HTML, CSS, बूटस्ट्रॅप वापरून ज्या बनवलेल्या वेबसाईट्स आहेत ना, त्या पण होस्ट करू शकता. ठीक आहे. ओंकार, आवाज येतोय का? तोपर्यंत मला सांग, विंडोज मध्ये आपल्याला ती सिक्युरिटी कोणती बंद करावी लागते? बनवला नाही इन्स्टन्स. आपल्याला सिक्युरिटी कोणती बंद करावी लागते, सांगू शकतोस मला? हेच आहे का? सांग बरं मला एकदा. आठवत नाहीये? हेच आहे का?
पक्का? ठीक आहे, बघूयात, बंद करून बघूयात. ठीक आहे, दोन्ही बंद करतो, ओके करतो. ठीक आहे, आता सिक्युरिटी आपण वापरत डिपेंडर म्हणून बंद केलाय. ठीक आहे, जस्ट वेट करूयात. आता झॅम्प इन्स्टॉलेशन झालंय का? कसं ओपन केलं होतं? कसं ओपन केलं तुम्ही इकडं? खाली माझा पीसी का याचा इन्स्टन्स आहे? आताशी इन्स्टन्स आला. ठीक आहे, इथे काय केलं मी, सर्च डिफेंडर सर्च केलं. ठीक आहे, ते सर्च केलं डिफेंडर. माझ्या पीसीचं बंद केलंय तिकडे बाहेरचं. ठीक आहे, विंडोज डिफेंडर फायरवॉल मध्ये गेलो. नाही, हेच बंद केलं, दिसतंय ना? हे दोन्ही काय केले आपण या ठिकाणी, चेंज टर्न ऑन और ऑफ मध्ये गेलो. या ठिकाणी दोन्ही काय केले, ऑफ केले, आणि त्यानंतर काय केले, ओके केले. ओके केल्यानंतर याला केलं आपण क्लोज. ठीक आहे, डन. तोपर्यंत झॅम्प इन्स्टॉल झाले का नाही बघायचंय. डन, झॅम्प झाले इन्स्टॉल. झॅम्पला करूयात आपण लॉन्च. कशाला? जी फाईल, ती छोट्या छोट्या फाईल्स असतात. सपोज तुम्हाला मी एक पिक्चर कॉपी करून दिला, तो लवकर कॉपी होईल. बट 100 MB च्या 1000 फाईल दिल्या तर त्या लवकर कॉपी नाही होणार, कारण की त्याच्यात गॅप जास्त आहे. ठीक आहे, हे सलग आहे ना सगळं, सगळे सलग पाठवायचे त्याला, बट त्याच्यात गॅप गॅप नाही पाठवायचं, म्हणून तो जास्त टाइम घेणार आहे. ठीक आहे, ओके झाले चालू. त्या ऍडमिनला क्लिक केलं तर आपलं झॅमचं वेलकम पेज येईल, बघायचं. झालंय का? आता पुढे. ठीक आहे, आता पुढे काय करायचंय, हे तोपर्यंत एक्स्ट्रॅक्ट होईपर्यंत आपण याला चेक करूया. ठीक आहे, इन्स्टन्स कुठून घेतला आपण, AWS वरून. AWS चं अकाउंट कुठे आहे आपले, या ठिकाणी. इकडे आलो, इथे आल्यानंतर इथे आहे आपलं AWS अकाउंट. ठीक आहे, इथे इन्स्टन्सेस मध्ये गेलो पाठीमागे. इथे आपला एक इन्स्टन्स ऑलरेडी रन होतोय, तो केला ओपन. ओपन केल्यानंतर इथे ओपन ऍड्रेसचं बटन दिसतंय, त्याला ओपन ऍड्रेस केलं तर यामध्ये काय आलं, एक प्रोसीड टू अनसेप म्हणून ऑप्शन आला. ठीक आहे, मी त्याला ओपन केलं तर जे आतमध्ये झॅमचं पेज दिसत होतं तेच पेज मला इथे दिसायला लागलं. दिसतंय का? जर मी ते डिपेंडर बंद नसतं केलं तर मला हे पेज ओपन झाले असते. ठीक आहे, पण ते डिपेंडर बंद केल्यानंतर हे पेज ओपन होत आहे. आलं एक लक्षात? परत बघायचं डिपेंडर चालू करून, काही गरज नाही ना? हो, हो. आता मी जर या ठिकाणी टाकले /php माय ऍडमिन, तर PHP माय ऍडमिन ऍक्सेस होईल ना? बट होतंय का? वेट करूया. ठीक आहे, झाला का? परमिशन नाही दिलेली. जर या ठिकाणी तुम्हाला ऍक्सेस करायचं असेल तर तुम्ही झॅम्प मधून परमिशन सेट केल्यानंतर इथून पण ऍक्सेस होईल. बट आपण ते झॅम्प मधून परमिशनचं काही करणार नाही. ठीक आहे, कुणाला इथून ऍक्सेस द्यायचा कोणी येईल ना मग तुमच्या PHP माय ऍडमिन मध्ये, बरोबर आहे? PHP माय ऍडमिन ओपन करायचं असेल तर तुम्हाला काय ओपन करावं लागेल, पहिला इन्स्टन्स ओपन करा. इन्स्टन्स मध्ये इथे टाका लोकल होस्टच्या पुढे /php माय ऍडमिन, मग तुमचा PHP माय ऍडमिन ओपन होईल. ठीक आहे, झाला एक्स्ट्रॅक्ट. ठीक आहे, आपल्या डेटाबेसचं नाव काय रे, पॅराडाइज हॉटेल आहे ना? ठीक आहे, इथे झिप फाईलची आता काही गरज नाही राहिली वाटतं. ठीक आहे, आता एक डेटाबेस क्रिएट करायचा आहे मला. इकडे PHP माय ऍडमिनला एक न्यू डेटाबेसला क्लिक केलंय. डेटाबेसचं नाव घेतलं आपण पॅराडाइज हॉटेल. क्रिएट क्रिएट केले. क्रिएट केल्यानंतर त्यामध्ये आता डेटाबेस बनवत बसायची गरज नाही. जस्ट तुम्ही काय म्हणायचं, इम्पोर्ट. कोणता डेटाबेस इम्पोर्ट म्हणायचा, डेस्कटॉप वरती जो आहे तोच.
क्लिक केलं या ठिकाणी आपलं झालं एक मॉडेल ओपन झाले, डेस्कटॉपवर गेले, डेस्कटॉप मधून कोणत्या फोल्डर मध्ये गेलो, पायथॉन मधून इथे एसक्यूएल फाईल आहे ना, हिलाच इम्पोर्ट करायचं आहे. जस्ट इम्पोर्ट केले या ठिकाणी. ओके, जस्ट वेट करा, सगळा डेटाबेस आपला ट्रान्सफर झाला आता या ठिकाणी. ओके, डन. त्याला केले कम्प्लीट. ओके, या ठिकाणी क्लिअर झालंय. ठीक आहे ना आता. आणि आता पुढे काय काम मग आपले, प्रोजेक्ट रन करायचं. प्रोजेक्ट रन करण्यासाठी कुठे जाणार मग आपण, पहिले तर गेलो आपण फोल्डर मध्ये फोल्डर, परत फोल्डर यात इथे उखाणं तयार होईल, ठीक आहे ना. पाठीमागे घेतो एकने, अरे डिलीट झालं ते, सॉरी. असे आहे ना, बादलीत बादली असे उखाणे आहेत ना भरपूर. हो, ठीक आहे. जमा नाही, सगळ्यांनाच घ्यावं लागणार आहे, ठीक आहे. ठीक आहे, आता फोल्डर मध्ये पॅराडाईज हॉटेल बस. सीएमडी सीएमडी घेतलं, सीएमडी ला गेलं, ENV स्लॅश स्क्रिप्ट स्लॅश काय PY, वो तो सब कॉपी करके लाए ना, कॉपी करके लाए ना हम सब टॉपिक, ठीक है. आता या ठिकाणी एन्व्हायरमेंट आणले ना, ENV स्लॅश स्क्रिप्ट स्लॅश ऍक्टिव्ह, ठीक आहे. त्यानंतर क्लिअर करतो, पुढे टाकले कोड स्पेस, काही गरज नाही आता, VS कोडच नाही आपल्याकडे, आहे की नाही. प्रॉपर्टीज मध्ये गेलो, एक मिनिट हा. याची फॉन्ट साईज वाढवता येते इथे, दिसतंय का, कुठे गेलं याचं, नंबर ऑफ बफर साईज, फॉन्ट साईज वाढवायची म्हटलं तर किती करतो या ठिकाणी, 28 करतो, ठीक आहे. दिसतंय आता. ओके, आता या ठिकाणी आपल्याला कमांड टाकायची. पहिली कमांड काय आहे, PY. पहिल्या फोल्डर मध्ये एंट्री तर करावं लागेल, CD मॅनेज, काय सॉरी CD पॅराडाईज हॉटेल, ठीक आहे, एंटर. त्यानंतर PY मॅनेज डॉट PY रन सर्व्हर, ठीक आहे. एंटर केल्यानंतर हा प्रोजेक्ट गेला आपला रनिंग स्टेजला. गेला का, अरे भला मोठा तर एरर आला, नो मॉड्यूल नेम डिजँगो. आय थिंक मी डिलीट सिक्युरिटी टाकली तर डिलीट झालं का काय, मी एक डिलीट दाबलं होतं मध्येच, ठीक आहे, त्यामुळे झालं असेल ते, काही नाही. PIP इन्स्टॉल डिजँगो, ठीक आहे, एंटर. असंच आहे ना. एक काम करतो मी, एन्व्हायरमेंट डिलीट करतो, नाही तर चालेल ना, ठीक आहे. एन्व्हायरमेंटच डिलीट केलं असं, परत एन्व्हायरमेंट तयार केलं असं सगळ्यांसोबत, ठीक आहे. सगळे डाउनलोड झालेत, आता इन्स्टॉल होत आहे. वेट केल्याशिवाय दुसरा ऑप्शन आहे का आपल्याकडे. टाइम काय झालाय, 11:15, ते 11:15, 11:15 4:15 झाले, ठीक आहे, काही नाही, भरपूर टाइम आहे आपल्याकडे अजून. आणि या ठिकाणी आता परत रन करायचं म्हटलं तर PY मॅनेज डॉट PY रन सर्व्हर. अजून काय इन्स्टॉल नाहीये म्हणतील आपल्याला, काय इन्स्टॉल नाहीये, MySQL क्लायंट. मग करा MySQL क्लायंट PIP इन्स्टॉल MySQL क्लायंट. अजून काय इन्स्टॉल आहे, पिलो, PIP इन्स्टॉल पिलो, ठीक आहे. कशाला कुणाला सोडायलाच नको, आहे का नाही. परत एरर नंतर येतो, क्लिअर केले. आणि आता टाकून बघूयात रन सर्व्हर, ठीक आहे. ओपन करायचं मग ब्राउझरवर, काय IP ऍड्रेस आपला, लोकल होस्ट कोलन किती आहे, 8000, एंटर. ठीक आहे, झाला प्रोजेक्ट रन. आता या प्रोजेक्टला आपल्याला बाहेर कसं घ्यायचं, बाहेर कुठे घ्यायचंय. आता PHP ऍडमिन मध्ये सगळं काम झालंय, हे सगळ्यांना समजलंय. PHP ऍडमिन बंद करतो.
आता मला एक सांगा, या XAMPP मधून आपण कोण वापरतो? अपाचे वापरतोय का MySQL वापरतोय? अपाचीची गरज आहे का आपल्याला? ते PHP ऍडमिन ओपन होण्यासाठी MySQL अपाचीची गरज असते. पण ते वापरायचंच नाही, आपण ते बंद करून टाकलं ना आता. याची पण गरज नाहीये. मग आता फक्त MySQL ची गरज आहे. मी याला जरी मिनिमाइज करून ठेवलं आणि इकडे रिफ्रेश केलंय, तरी आपला प्रोजेक्ट चालतोय की नाही आता समोर? चालतोय व्यवस्थित. मग आता जो आपला प्रोजेक्ट रनिंग आहे, त्याचा पोर्ट नंबर किती आहे? 8000. ठीक आहे. मी या 8000 ला ब्राउझर वरती जर ओपन केलंय, तर ओपन होतोय का नाही बघायचंय. कुठे आपले आउटपुट मिनिमाइज करून जायला लागेल ना. इकडे आलो, इथे डॅशबोर्ड होते, ते आयपी ऍड्रेस काढला, कोलन टाकले, 8000 8000 टाकले. 8000 ओपन होतंय का? नाही होणार. का नाही होणार? कारण की 8000 ला आउटबाउंड प्रॉपर्टी सेट नाहीये. आउटबाउंड प्रॉपर्टी म्हणजे कोण? ज्या वेळेस इथे येतो आपण, इथे आपलं इन्स्टन्स आहे ना, या इन्स्टन्स मध्ये सिक्युरिटी दिसतं या ठिकाणी. सिक्युरिटी मध्ये ग्रुप्स असतात. एक असतो इनबाउंड आणि एक असतो आउटबाउंड. ठीक आहे. सॉरी, इनबाउंडच सेट करायचं आपल्याला. इनबाउंडला आपण एडिट करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर कोणता सेट करायचा ओंकार सांगू शकतोस का? इथे एडिट इनबाउंड रूल म्हणायचंय. इथून तुम्ही सेट करू शकता, नो मॅटर. बट ऑलरेडी माझ्याकडे एक इनबाउंड रूल आहे 80 नंबरला, दिसतोय का सगळ्यांना? मग मी 80 नंबरलाच कॉन्फिगर करण्याचा विचार केलाय असं मला वाटलंय, कारण 80 नंबरला अपाची रनिंग होत आता. अपाची बंद करून टाकलंय, म्हणजे 80 नंबरला पण काही भेटणार नाही आता आपल्याला. ठीक आहे. इथे पण काही भेटणार नाहीये. सगळीकडे आता काहीच नाहीये. तुम्ही जर माझे प्रोजेक्ट जो आहे इन्स्टन्स मधला, त्याला जर रन करताना मी 80 नंबरला रन करायचा विचार केला, तर कसा 80 नंबरला रन करू शकतो? एकदा CLS करतो, py मॅनेज डॉट पी वाय रन सर्व्हर. जो आपला रनिंग करण्यासाठी पोर्ट नंबर आहे तो टाकला मी डायरेक्टली 0.0.0. ठीक आहे. काय 0.0.0? काय? अरे 8000 कुठे झाला? कोलन टाकले. किती टाकायचंय? 80. आता 0.0.0 हा कोणत्याही होस्टला अलाउ करेल. सपोज मी रूल्स मध्ये गेलो, जस्ट अ मिनिट, इथे रूल्स मध्ये बघा. ठीक आहे. इथे रूल्स दिसते सगळ्यांना. हे रूल्स आहेत ना, याला एडिट करूयात आपण एकाला. इथे सोर्स दिसतोय का? काय म्हणजे पब्लिक कुठूनही आपल्या याच्यावरती हे करू शकते ना, व्हिजिटला येऊ शकते ना, अटॅचमेंट करू शकते ना आपल्यासोबत. मग आपल्याला ते पब्लिकला प्रत्येक ठिकाणावर येणाऱ्या इंटरॅक्शनला अलाउ करायचंय. आणि आपला जो प्रोजेक्ट आहे तो फक्त लोकल होस्टवर रन न होता तो कुठे रन झाला पाहिजे? ऍक्च्युअल डोमेनला पण रन झाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता याला सेट करून बघूयात. याने काम झालं तर अतिउत्तम. या ठिकाणी 80 टाकले, एंटर केलाय. वेट करूयात वर्क होतोय का नाही. ठीक. आता बघा या ठिकाणी रन होतोय प्रोग्राम. प्रोग्राम रन होतोय, तर मी लोकल होस्टवर ओपन करून बघू शकतो की नाही एकदा बघायचंय मला. किती आहे? 80 पोर्ट नंबर आहे ना. लोकल होस्ट टाकले. ओके. आता फक्त लोकल होस्टवर डिस्प्ले होत आहे, नो मॅटर. दिसतंय ना फक्त लोकल होस्टवर. इन इन याच्यात इन्स्टन्सच्या आतमध्ये आहे मी आता हा, आणि इन्स्टन्सच्या बाहेर येतो आता. बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर एंटर केलं या ठिकाणी. हा 8000 वरती पण रन झालाय का? नाही झाला. ठीक आहे. यांचं काय म्हणणं आहे मग? काय म्हणणं आहे यांचं समजून घ्यावं लागेल ना आपल्याला. ठीक आहे. झालं रन? काहीतरी रन झालंय ना. पहिले तर या ठिकाणी HTTP यस होते, मी HTTP चे यस काढले आणि इथे काय ठेवले? फक्त HTTP ठेवले. ठीक आहे. एवढी काळजी घ्यायची तुम्ही. यस ते चुकून येतच असतो, बाय डिफॉल्ट ब्राउझर टाकतो त्याला. आता या ठिकाणी काय? इनव्हॅलिड HTTP होस्ट हिडर मध्ये यू मे नीड टू ऍड. हा होस्ट ऍड करायचा कशामध्ये? अलाउ होस्ट मध्ये. अलाउ होस्ट कुठे असतो आपला माहिती का? चलो ढूंढतोय अलो होस्ट कुठे भेटतोय. पोहोचलो आपल्या कोड मध्ये, पॅराडाईस हॉटेल मध्ये. पॅराडाईस हॉटेल मध्ये परत पॅराडाईस हॉटेल. पॅराडाईस हॉटेल मध्ये सेटिंगचा पार्ट दिसतोय काहीतरी, मग सेटिंग मध्ये जाणं गरजेचं आहे. ओपन विथ कशा थ्रू ओपन करा? आता इथे VS कोड नाहीये, इथे सबलाईन नाहीये, इथे कोण आहे? नोटपॅड. गरिबीवाला, गरिबीचा एकदम सगळ्यात सुरुवातीचा देवता येतो. ठीक आहे. नोटपॅडला ओके करा, काही अडचण नाही.
आणि या ठिकाणी सापडायचं अलो होस्ट. दिसतंय कुठे अलो होस्ट? इथे दिसलं अलो होस्ट. मी आता झूम करण्याचा प्रयत्न केला पण झूम नाही झाले. ठीक आहे, झाले आता. ठीक आहे, अलो होस्टच्या पुढे काय टाकणार मग मी? सिंगल कोट मध्ये तो आयपी ऍड्रेस टाकून दिला. डन. डन ना? समजलं की नाही? तुम्ही स्टार टाकू शकता ना तिथे, डायरेक्टली सिंगल कोट मध्ये स्टार टाकून द्या, कुठून नाही येऊ काही येऊ सगळं आलं. ठीक आहे, नो मॅटर. स्टार टाकला तर सगळं आलोय. ठीक आहे, आणि परत एकदा बंद करून जायला पाहिजे आपण. रिकम्पाईल करून जायचंय का? एकदा क्लिअर करतो, पुन्हा रिकम्पाईल करतो. ठीक आहे, बघूयात आता जाऊन आपण अलो होस्टचा एरर येतोय का नाही. नाराज होतोय आपल्यासोबत हे बघा, प्रत्येक वेळेस यस पाठवून देतो. आणि डन झाले आपले साईट ओपन. आलाय ना? आता ही लिंक मी तुम्हाला शेअर करू शकतो. आता हा फक्त हे झालंय. ठीक आहे, आयपी ऍड्रेस म्हणतात त्याला. याला काय म्हणायचंय? आयपी ऍड्रेस. हा इन्स्टन्सचा आयपी ऍड्रेस आहे. ठीक आहे, तुम्हाला अजून एक या ठिकाणी क्रेडेन्शियल भेटतील. इन्स्टन्सच्या आयपी ऍड्रेस सोबत तुम्ही या ठिकाणी जर EC2 मध्ये गेले, तिथून इन्स्टन्सेस मध्ये जा आणि तिथे तुम्हाला अजून एक लिंक भेटेल. दिसते का? हा ओपन ऍड्रेसचा आयपी ऍड्रेस केला ओपन, आणि एक पब्लिक डीएनएस दिसते का या ठिकाणी? ओपन ऍड्रेस हा पण आपल्याकडे एक त्याच प्रकारे कन्सेप्ट आहे. हा डीएनएस आहे. ठीक आहे, यामध्ये पण सेम कन्सेप्ट आहे. HTTPS येईल बाय डिफॉल्ट, ते काढावे लागेल. आता इथून पण आलो होस्टचा प्रॉब्लेम आला. मग काय टाकून देऊ? स्टार टाकून देऊ, नाहीतर कोमा देऊन हा एक त्यात ऍड करून द्या. ठीक आहे, बरोबर आहे की नाही? उद्याला डोमेन ऍड केलं तर त्याला परत ऍड करावं लागेल. एक काम करतो, मी स्टारच टाकून देतो. चालेल ना? सोपं काम होऊन जाईल ना? याला इथे जो आयपी ऍड्रेस दिलाय हा करतो मी या ठिकाणी रिमूव्ह. या ठिकाणी काय टाकतो? स्टार, आणि सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर झालं रिकम्पाईल. दिसतं बॅकग्राऊंडला, म्हणजे परत जाऊन रिकम्पाईल करण्याची गरज नाही. आणि इथे आलो, इथे रिफ्रेश केलं, डन झाली ओपन साईट. ठीक है, कुछ भी कर लो हो जाएगा. काही दिक्कत आली कॉल करा. ठीक आहे, काय अडचण नाही. करा नक्की होस्ट. ठीक आहे, पोर्टफोलिओ झालं ना तयार आता तुमचा? आता हे यस काय आहे आणि HTTP काय, बरोबर ना? तो यस काढल्यावरती रन होते, यस यस काढला नाही तर होत नाही, बरोबर ना? यस असेल तर आपल्याला तो प्रॉब्लेम देतोय, मग ते काय मॅटर आहे. ठीक आहे, तो मॅटर समजून घेऊया. एक मिनिट, मी याला बंद करू आता. याचं काम झालं आपलं, हे रन झालं झालं. ठीक आहे, याला बंद करायचं म्हणजे याला शटडाऊन नाही करू. ठीक आहे, नाहीतर तुम्ही इथे याला क्लोज करताल मस्तपैकी CMD वगैरे, झालं रन झालं रन. हे जोपर्यंत हे चालू आहे तोपर्यंत आउटपुट आहे, हे बंद आहे आउटपुट बंद आहे. ठीक आहे ना? याला जर तुम्ही स्टॉप केला तर बाहेरचे रनच होणार नाही ना प्रोग्राम. CMD चालू आहे म्हणून तिकडे दिसलंय ना आपल्याला. मग याला मिनिमाइज नाही करायचं. मिनिमाइज करताना किंवा डायरेक्टली तुम्ही क्लोज करू शकता. क्लोज करताना हा तुम्हाला बघेल, बघा विचारेल, programs on the remote computer will continue to run after you have disconnected. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस या ठिकाणी डिस्कनेक्ट करतात रिमोट डिव्हाइसला, तरी तो ते काम करत राहणार आहे. ठीक आहे, यू कॅन रिकनेक्ट टू धिस रिमोट सेशन लेटर बाय लॉगिंग ऑन अगेन. पण तुम्ही परत त्याला कनेक्ट करू शकता, काही अडचण नाही. आणि हे जे काम आपण आज इथं सोडलंय, तुम्ही 1 वर्षात जरी आले तरी हे काम इथे चालू दिसणार आहे. फक्त पैसे भरत राहा, बाकी काय नाही. ठीक आहे, तेवढंच आहे ना, AWS पेमेंट पे करायचं आहे. आणि डन. आता ते बंद केले तरी माझी साईट चालू राहणार आहे, नाहीतर काही येत नाही. ठीक आहे, साईट चालू आहे आता. मी ही लिंक तुम्हाला शेअर केली, तुम्ही ओपन केली, फक्त यसचा मॅटर आहे. आता यसचा मॅटर काय असतो? ठीक आहे, काय झालं? मॅटर तो मिटण्यासारखं नाही ना रे, मग लगेच मिटेल असतं. फ्री मध्ये होत असतात लगेच मिटेल असतं, फ्रीचा नाही ना तो. हा, फ्रीची सेवा नाही ती. ठीक आहे, आता हे जे डोमेन असतं, या डोमेनला आपल्याला, याला म्हणतात डोमेन. दिसतंय ना? Amazon AWS.com किंवा Google.com, Amazon.com, हे काय असतात? डोमेन असतात. यांनी आपल्याला एक टेम्पररी डोमेन बनवून दिला, दिसतंय का? आपल्या इन्स्टन्सला ऍक्सेस करण्यासाठी. मग आपल्या इन्स्टन्सला ऍक्सेस करण्यासाठी हा जो टेम्पररी डोमेन असतात, यांच्यासाठी आपल्याला यस जोडायचं जर असेल तर त्याला पाहिजे असतो एक लेअर ऍड करावी लागते. त्या लेअरला म्हणतात सिक्युअर सॉकेट लेअर. काय म्हणायचंय? सिक्युअर सॉकेट लेअर. ठीक आहे, सिक्युअर सॉकेट लेअरचा शॉर्टकट करा बरं, काय झाला?
यस यस यल, यालाच म्हणतात यस यस यल. पण ज्या वेळेस तुम्ही एखादं डोमेन परचेस करता, डोमेन म्हणजे काय? जसं की मी आता गेलो एखादी होस्टिंगर वेबसाईट कडे, ठीक आहे. होस्टिंगर पता आहे, जिथे तुम्ही डोमेन खरेदी करू शकता. इथे डोमेन वर जायचंय, ते तुम्हाला टाकायचंय. सपोज मला पाहिजे एखाद्या नावाने डोमेन, सपोज मी माझ्याच नावाने डोमेन घेण्यासाठी गेलो, ठीक आहे. आणि या ठिकाणी म्हणलं सर्च. आता या ठिकाणी आलं एक काहीतरी डोमेन, मी याला ऍड टू कार्ट केले तर किती रुपये आले मला चार्जेस या ठिकाणी? 100 रुपये, ठीक आहे. मी आता अजून असेच माझ्याकडे godaddy.com म्हणून वेबसाईट आहे, त्याच्याकडे जाऊयात आपण. godaddy माहिती आहे ना? नाम तो सुना होगा. MS धोनीने ऍडव्हर्टाइजमेंट केली यांची, नाही? टीव्ही वरती जाहिरात येते ना, मॅचच्या मध्ये तर दररोज येते. ठीक आहे, आता नसेल येत, ठीक आहे. इथे सर्च करूया तेच डोमेन, ठीक आहे. सेम डोमेन जे तिकडे आहे ते इथे दिसणार आहे, ठीक आहे. तिकडे .com दिसले होते, पण ते दाखवले नाही त्यांनी प्रॉपरली, ठीक आहे. .in होते ना तिथे, .in वाला आहे का? ठीक आहे, आहे ना इथे कुठेतरी, हे दिसतंय. इथे यांनी किती रुपयाला दाखवलंय? त्यांनी किती दाखवलं होतं? कोणतं स्वस्त आहे? घ्यायचं का मग? वाढते आहे की नाही, माहिती म्हणायचं तुम्हाला, ठीक आहे. चल ऍड टू कार्ट करून बघूयात. कंटिन्यू केले कार्ट सोबत, ठीक आहे. कार्ट सोबत कंटिन्यू केलंय. आता फुल डोमेन प्रोटेक्शन पाहिजे का? नको, ठीक आहे. सध्यासाठी आम्हाला काहीच नको, नो. त्यानंतर प्रोफेशनल ईमेल नकोय आपल्याला, ठीक आहे. म्हणजे जसं की डोमेन ईमेल मध्ये काय येईल मला, info@a2zitf.org किंवा info@a2zitf.com. @ नंतर ईमेल येण्याऐवजी कंपनीचं नाव येते किंवा तुमचं डोमेन आहे, त्याला म्हणायचं प्रोफेशनल मेल, ठीक आहे. कंटिन्यू विथ कार्ड. या ठिकाणी किती रुपये मागितले रे? थोडं जादाच मागितले का? ठीक आहे, 1 वर्षासाठीच पाहिजे आम्हाला. किती रुपये मागतात 1 वर्षासाठी? 1 रुपया कुठे गेला त्यांचा? हा, मग ठीक आहे, यांचं बघूयात किती रुपये पडतायत. हे स्वस्त पडले का? 429 रुपयात पडते म्हणजे स्वस्त आहे, आहे का नाही? UPI थ्रू पेमेंट करा, काही अडचण नाही, ठीक आहे. अजून डिस्काउंट भेटतो आय थिंक तुम्हाला इथे. सगळं मिळून किती होत आहे? 506 रुपये डिस्काउंट काय भेटला? अच्छा, हे 729 चे किती झाले? 429 झाले. डिस्काउंट भेटला 320 रुपये आणि त्यात टॅक्स रुपये लागला 77 रुपये, मिळून जाईल हे 429 आणि हे 77 मिळून झाले 506 रुपये. म्हटलं डिस्काउंट 429 ला लागला, अजून भारी झालं. लगेच घेतलं असतं आपण 2 मिनिटात. कॅन्सल करूयात आता, गरज नाही, बळच काही गरज नाही, ठीक आहे. हे झालं डोमेन, आले लक्षात? आता या डोमेनला पाहिजे असते लेअर. काय असते? लेअर असते. इकडे जाऊ, ठीक आहे. इथे दिसतंय सिक्युरिटी मध्ये, सिक्युरिटी मध्ये क्लिक केलं, इथे दिसते SSL सर्टिफिकेट, याला क्लिक करायचंय. आता इथे हे बघा, यस जोडला ना इथे आता, मग तो यस खरेदी करायला लावा आपण, ठीक आहे. तुमच्या नावात किती यस असो त्याला महत्व नाही, HTTP च्या पुढे एक यस आहे त्याला महत्व आहे, ठीक आहे. बघा आता किती रुपयाला आहे तो बघायचा आपल्याला, किती रुपयाला आहे. डोमेनचं जाऊ द्या, SSL पहा. डोमेन भेटत होतं 500 रुपयात, SSL किती रुपयात भेटतंय? ठीक आहे, काय करता आता? ठीक आहे, किती डोमेनला आहे ते बघा, एकाच डोमेनसाठी आहे, ठीक आहे. दिसतंय ना या ठिकाणी? मग हे SSL थोडे लेंथी जाते आपल्याला, त्यापेक्षा HTTP ओपन करूयात आपण थोडं गरीबावाने, आहे का नाही? बट एक कन्सेप्ट समजला. हे कुठे अटॅच करायचंय? जिथून आपण डोमेन घेऊ त्या डोमेन मध्ये कॉन्फिगरेशन करून तिथे अटॅच करायचंय. नंतर आपला जो इन्स्टन्स असतो, इथे जे इन्स्टन्स असतात, इथे एक तुम्हाला सर्व्हिस भेटते.
सर्व्हिसचं नाव आहे राऊट 53. तुम्ही युट्यूबला जर व्हिडिओ बघितला तर राऊट 53 मध्ये तुम्हाला तुमचं डीएनएस ऍड करायचं. डीएनएस म्हणजेच डोमेन नेम ऍड करायचंय. ते डोमेन नेम रजिस्टर्ड करायचं आणि त्याला आयपी ऍड्रेस वगैरे सेट करायचं इन्स्टन्सचा. आणि डन. तुमची साईट ओपन केली तर तुमचा हा आउटपुट दिसून जातो. ठीक आहे. ते डोमेनला तिथे HTTPS कनेक्ट राहते. या प्रकारे हा कन्सेप्ट राहतो. हा म्हणजे ऍडमिनला काय अडचण आहे? स्लॅश ऍडमिन एंटर. आलं ऍडमिन. पण ऍडमिनला लॉगिन टाकलं नाही आपण ना आता. टाकावं लागेल ना. तुमच्याकडे ऍडमिन आहे बरोबर, असाच आहे. तुमच्या ऍडमिनला लॉगिन आहे का हॉटेलच्या? ऍडमिन डायरेक्ट एंट्री मारतोय. ऍडमिनला लॉगिन टाकावं लागेल ना. आता आपण काल परवा कस्टमरचं लॉगिनचा केलाय चेक कोड. सेम कोड करायचा आहे ऍडमिन साठी आणि ऍडमिन मध्ये टाकायचा आहे. ठीक आहे. जमेल ना. ऑनलाईन मेंबर